नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी। जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेना कार्यालय अकोला येथे शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्ह्याच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सर्वप्रथम कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवसेना महाराष्ट्राचे उपनेते तथा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। तसेच यावेळी उपस्थित असलेले शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार नारायणरावजी गव्हाणकर, शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रशेखरजी पांडे गुरुजी, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख सौ उषाताई विरक, शिवसेना निवासी जिल्हा प्रमुख संतोषजी अनासने, शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी अण्णाभाऊ साठेच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले। या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्हा प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी केले होते। या प्रसंगी माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांचे कार्य समाजासाठी एक आदर्श आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम होते। त्यांनी आपल्या शाहिरी, लेखन, लोकनाट्य आणि कथन शैलीद्वारे सामाजिक क्रांतीचा दीप पेटवला। फकीरा, झुंड, वारणेचा वाघ, माझी मैना यासारख्या त्यांच्या साहित्य संपदा आजही शोषित, वंचित आणि श्रमिक वर्गासाठी प्रेरणादायी ठरतात। त्यांच्या साहित्याचे 27 देशांमध्ये अनुवाद झाले असून विशेषतः रशियन ग्रंथालयामध्ये त्यांच्या साहित्याला मानाचे स्थान आहे। अण्णाभाऊ साठे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले या विषयावर पोवाडा सुद्धा रचला आहे। ते केवळ साहित्यिकच नव्हते तर ते महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य चळवळीतही सक्रिय होते। त्यांनी श्रमिक आणि कष्टकरी समाजासाठी आपल्या लेखणीने न्यायाचा आवाज बुलंद केला। अशा परिवर्तनवादी महापुरुषाच्या जयंती दिनी मी महाराष्ट्रातील समाज बांधवाला मनपूर्वक शुभेच्छा देतो व अण्णाभाऊ साठे यांचे कार्य हे सदैव आपल्याला प्रेरणा देतात। त्यांच्या कार्याचा गौरव करणे आणि त्यातून शिकणे खूप महत्त्वाचे असल्याचे माजी आमदार बाजोरिया यांनी सांगितले। यावेळी जिल्हा प्रमुख माजी आमदार नारायणरावजी गव्हाणकर, शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रशेखरजी पांडे गुरुजी, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख सौ उषाताई विरक, शिवसेना निवासी जिल्हा प्रमुख संतोषजी अनासने, शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे, शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा शहर प्रमुख सचिन वारके, शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला तालुका प्रमुख स्वप्नील आढाव, अल्पसंख्याक प्रमुख ममता जैन, ॲडव्होकेट दीपाली जानोरकर, सौ नीता अग्रवाल, ॲडव्होकेट दीपाली जाधव, सौ संगीता सोनोने, मयुरी गायकवाड, सौ शीतल गिरी, सूरज राजगुरू, सौ प्रतिभा दांगरे, सौ रेखाताई राऊत, गोपाल नागपुरे, पातूर तालुका उपप्रमुख विनोद जाधव, सज्जन सिंग राठोड, सावन कुमार खाडे, संजय दांगटे, गणेश तायडे, विनोद डोंगरे, विजय आढाव, मनीष गिरी, संजय राऊतसह शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दोन महापुरुषांची जयंती आहे। एक आदरणीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि दुसरी लोकमान्य बाळ गंगाधर तिलक। दोन्ही महापुरुषांना नमन करतो। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पूर्ण महाराष्ट्रामध्ये मानव जोड अभियान जो सुरू आहे त्या अनुषंगाने आज मंचावर उपस्थित आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख नारायणजी गव्हाणकर, पांडे गुरुजी, महिला संघटिका उषाताई विरक मॅडम आणि आमचे संतोषजी अनासाने सर्व आणि अतिशय चांगला कार्यक्रम त्यांनी आयोजित केला असे रामकृष्णजी डोंगरे। शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याची जी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी शासन आपल्याद्वारे संकल्पना लाडकी बहिणीच्या सोबतच ती संकल्पना मांडली होती। ती संकल्पनेला साकार करण्याचं काम डोंगरेजी तुम्ही करतायत। त्यामुळे आज अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त मी तुमच्या ह्या सर्व मंडळीच्या माध्यमातून बसलेले सर्व जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून तुमचं स्वागत करतो, अभिनंदन करतो। खऱ्या अर्थाने हीच बाळासाहेबांची शिकवण आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, नाही तर लोक
ते फोटो टाकला नाही, अमुक टाकला नाही. मी तर म्हणतो माझ्या फोटो टाकू नका. बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न त्यांनी जे शिकवण दिली, त्यांनी जी अण्णाभाऊ साठेंनी जी शिकवण दिली, आज ह्या समाजाला खऱ्या अर्थाने शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. शिक्षणासाठी काही लहान मुलं असतील डोंगरेजी, तर त्या आपल्या प्रोग्राममध्ये त्यांनाही आणा. काही साहित्य वाटप असेल, त्यांना शिष्यवृत्ती असेल, त्यांना काही मदत लागली असेल, काही शिक्षणाशी वंचित असेल, अशा लोकांना हात देऊन वर घेण्याचे काम डोंगरेजी आपण करावं आणि आपण ते सातत्याने करत आहे. पुनश्च सर्वांना आज अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.